नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा निर्यात बंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होते। गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी कांदा निर्यात बंदी संदर्भात काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र काहीच घोषणा न झाल्यानं आज कांद्याला 7 महिन्यांनंतर निच्चांकी दर मिळालाय। निर्यातीबद्दल संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओमध्ये। कधीपर्यंत आहे निर्यात व कधी संपणार निर्यात संपूर्ण न्यू दिल्ली आवरून रिपोर्ट आला आहे। बघू आता कांदा कोण निर्यात करतो, भारतातून किती कांदा निर्यात होतो, कोणता देश सर्वाधिक पुढे संपूर्ण। काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी उठण्याची शक्यता आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांची भेट घेतली आहे। आता बघणार आहोत सर्वात जास्त कांदा कोण निर्यात करतो, भारत। कांदा कोण निर्यात करतो जगात, म्हणजे यावर्षी आपण 36,146 टन व कांद्यासह 1.10 दशलक्ष टन MT कांद्याची निर्यात केली भारताने। त्यामुळे असा परिणाम शेतकऱ्यावर येतो की आपला भारत दुसरीकडून कांदा निर्यातीमुळे फार भाव आपले कमी जातात। भारतातून किती कांदा निर्यात होतो व FTA याच्या कालावधीने 1.35 दशलक्ष टन व निर्यात असताना 1.5 दशलक्ष टन होती। म्हणजे तुम्ही बघू शकता सर्वांकडून शेतकऱ्याला किती गुंतवलं जात आहे। आणि सर्वात जास्त कोण निर्यात करतो तेव्हाही आपला भारतच येतो। व्यापारात 12% शेअर आल्याच्या प्रमाणे सर्वात जास्त भारतच निर्यात करतो। त्यामुळे याचा तोटा शेतकऱ्यांना बसतो व त्यांचा मालाचा भाव कमी जातो। हेच होतं ह्या व्हिडिओमध्ये। पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती शेती संबंधित शेती मार्गदर्शन, शेती योजना संपूर्ण व्हिडिओ असतात। त्यामुळे शेतकऱ्याचा कांदा कमी भाव जातो। यामुळे मी शेतकरी आहे। सबस्क्राईब